राज ठाकरेच काय उद्धव ठाकरेंसोबतही आघाडीत लढणार नाही असं मोठं वक्तव्य काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केलंय। भाई जगताप यांचा मुंबई महानगरपालिकेत स्वबळाचा नारा या निमित्तानं समोर आलाय। मुंबईमध्ये काँग्रेस एकटी लढणार किंवा लढलं पाहिजे असं भाई जगताप यांनी म्हटलंय। अध्यक्षता तभी भी मैंने ये बात हमेशा रखी है। उद्धव जी के साथ जो हमारा संघ ये रहा महाविकास आघाड़ी, तभी पवार साहब ये सारे हम एक आए तो इनके खिलाफ हम खड़े रहेंगे। अब ऐसा है कि उसमें राज ठाकरे की कोई भी ये नहीं है महाविकास आघाड़ी में, और अगर उद्धव जी लेना चाहते हैं तो उनके पार्टी का मामला है। कांग्रेस इस मामले को जरा भी नहीं एंटरटेन करेगी, जरा भी नहीं मानेगी। ये बात हमने हमारे पीएसी कमेटी में रखा है, और ये बात मैं बता दूं आपको कि इसमें कांग्रेस का कोई भी निर्णय नहीं लेना ये जाहिर करता है कि हम ये इस बात को बिल्कुल मानेंगे नहीं। आपण कोणी हात पसरलाय आमच्या पक्षाकडनं, आमच्या नेत्यांकडनं, आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का? मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही। आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच आहे। काय राज ठाकरेच काय तर उद्धव ठाकरेंसोबत सुद्धा आघाडीत लढणार नाही असं भाई जगताप यांनी म्हटलेलं आहे। स्वबळाचा नारा मुंबई महापालिकेसाठी भाई जगताप यांनी दिलाय। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। श्रेयस, भाई जगताप यांनी हे वक्तव्य करणं महाविकास आघाडीच्या दृष्टीने आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने दुभई निर्माण करणारं ठरू शकतं का? खऱ्या अर्थाने आपण बघतोय तर ठाकरे बंधू यांचं एकत्र आल्यापासून अनेक गोष्टी घडताना दिसतात। काँग्रेसच्या गोटात पण अनेक गोष्टी घडतात। मात्र आता आपण बघितलं गेलं तर भाई जगताप यांनी अशी स्टेटमेंट करणं कुठे ना कुठे महाविकास आघाडीला प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखं आहे। एकंदर पाहिलं गेलं तर अविनाश अभ्यंकर मनसे नेते आहेत, ते पण असं म्हटले की अजूनपर्यंत कुठल्याच युतीची चर्चा ना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली ना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय। मग ह्या गोष्टी काँग्रेसच्या नेत्यांकडून का बोलल्या जातात हा महत्वाचा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। एकंदर पाहायला गेलं तर काँग्रेसची स्वबळावर लढण्याची भूमिका असेल तर ती त्यांची भूमिका आहे। मात्र कुठे ना कुठे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरच्या ज्या ज्या गोष्टी होताना दिसत आहेत, अजून कुठे ना कुठे युती पण घोषित झाली नाही, त्यापूर्वीच अशी गोष्ट घडणं हे कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह महाविकास आघाडीच्या संपूर्ण युती प्रक्रियेला खरं तर प्रश्नचिन्ह उभा करण्यासारखं आहे। जी श्रेयस, आता जसं आपण बघतोय की ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात सातत्यानं चर्चा वाढत चाललेल्या आहेत। सातत्यानं ठाकरे बंधूंची होणारी भेट म्हणजे अजूनही प्रत्यक्षपणे निवडणुकीमध्ये एकत्र लढण्यासंदर्भात एकीकडे फक्त चर्चा सुरू आहेत किंवा समर्थकांकडून तशा पद्धतीने सकारात्मकता दाखवली जाते, मात्र कशा पद्धतीने आता पुढे हे सगळं प्रकरण जाते? भाई जगताप यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीवर या सगळ्याचा नेमका काय परिणाम होतोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद श्रेयस दिलेल्या माहितीसाठी।